आणि मी हे तिथे बोललो, माझ्या सभेमध्ये, अमरावतीच्या सभेमध्ये बोललो. आणि आता 2 दिवसापूर्वी हा मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला गेला मुंबईमध्ये. आरक्षण मी ज्यावेळेला सांगतो महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मराठी मुलाला इथे काम मिळालं पाहिजे, नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, प्रत्येक आस्थापनेमध्ये मिळाल्या पाहिजेत, त्याच्यासाठी जात कशाला बघताय? बरं, आता नोकऱ्या आहेत का? मग कसलं आरक्षण? ही तुमची माती भडकवायची जातीवरनं, जातीवरनं माती भडकवायची. उद्या ह्या समाजाला आरक्षण, परवा तो समाज उठणार, तो म्हणणार माझं आरक्षण. आणि हे नेते तुम्हाला भडकवतायत फक्त जातींवरनं. उद्या निवडणुकीच्या तोंडावरती हे तुम्हाला उभे ठाकणार. बघा, तो ह्या समाजाचा, तू ह्या समाजाचा, उमेदवार ह्या समाजाचा, हा उमेदवार ह्या समाजाचा. मतांमध्ये विभाजन तुमच्यामुळे करणार. ही यांची पावलं आता सुरू झालेली आहेत सगळी. मी जे त्या सभेमध्ये बोललो, आत्ता लगेच सुरू केला त्यांनी मोर्चा. सगळे तिकडे हजर, सर्व पक्षीय. महाराष्ट्रातल्या प्रश्नांबद्दल कधी एकत्र येत नाहीत. महाराष्ट्रातला सिंचनाचा प्रश्न असो, लोड शेडिंगचा प्रश्न असो, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असो, तिथे एकत्र येत नाहीत सर्व पक्षीय एका व्यासपीठावरती. आरक्षणासाठी येतात. केवळ तुमचं फक्त तुमच्यात राजकारण, जातीचं राजकारण फक्त पसरवायचं, याच्यासाठी म्हणून ते येत आहेत. त्याच्यासाठी हे कामं सुरू आहे त्यांची. त्याच्यावरती आर पाटील, बी पाटील सगळे तिथे व्यासपीठावरती.